नमस्कार बालमित्रांनो, मी नितीन अंतरकर, वेद झेडपी लाईव्ह एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा. आजचा आपला हा 86वा दिवस आणि 86व्या दिवसाच्या पहिल्या सत्राला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास विषयाचा पाठ, आपले दात व आपले शरीर. प्रत्येकाला आपलं दात, आपले शरीर याची काळजी घेणे, त्याची माहिती असते, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने त्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा आपण आपल्या शरीराची निगा कशी घेतली पाहिजे याविषयी आपण आज या पाठामध्ये शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. आजचे आपले मार्गदर्शक शिक्षक आहे श्री दीपक एकनाथ फाळके सर. नमस्कार सर. सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली, तालुका जळगाव जांभूळ, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी कार्यरत आहेत. सर एक उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक असून त्याचबरोबर ते उत्कृष्ट लेखक आहेत, कवी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम ते सामाजिक कार्यामध्ये सहभागी घेतात. शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रम राबवून अंधश्रद्धा निर्मूलन बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करतात. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी उपक्रम आयोजित करतात, मुलांमध्ये त्याची रुजवणूक करतात. अशा या व्यक्तिमत्वाकडून आज आपण पाठ समजून घेणार आहोत, शिकणार आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या पाठाला सुरुवात करावी. सर आपण सुरू करूया. नमस्कार बालमित्रांनो, मी दीपक फाळके, झेडपी लाईव्ह घरातच सुरू झालेल्या ऑनलाईन शाळा उपक्रमाच्या 86व्या दिवशी आपल्या सर्व बालमित्रांचं पहिल्या सत्रात आपल्याला माहितीच आहे की शरीर जर निरोगी असेल तर आपण आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो. असं म्हणतात की निरोगी शरीरातच निरोगी मन वास होत. आणि या शरीरातले सगळ्यात महत्वाचे घटक असते तो म्हणजे दात. तर मग आज आपण पाहूया सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठामध्ये या दात आणि शरीराची स्वच्छता कशी ठेवायची याविषयी आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण मला सांगा बरं की तुमच्या वर्गातल्या किती मुलांचे दात पडले तुम्हाला आठवतात? सध्या शाळा सुरू नाही, पण तुम्ही कधी ना कधी मित्रांना भेटत असाल. तिसरीचा वर्ग म्हणजे 8 ते 9 वर्षाची मुलं. तर आठवा बरं तुमच्या किती वर्गातल्या किती मुलांचे दात पडले? तर तुम्हाला आठवेल की बऱ्याच जणांचे 1, 2 किंवा याच्यापेक्षा जास्त दात पडलेले दिसतील. बरं, ज्यांचे दात पडलेले आहेत, तुमच्या वर्गातल्या ज्या मुलांचे दात पडलेले असतील त्यांना नवीन दात येतील का? तर होय, त्यांना नवीन दात सुद्धा. पण आणखी एक गोष्ट आठवा बरं, आपल्या घरातले आजी आजोबा किंवा शेजारची कोणी म्हातारी माणसं असतील यांचे सुद्धा दात पडतात. पण यांचे पडलेले दात परत येतात का? तर यांचे पडलेले दात परत येत नाही. का येत नसतील? पहिल्यांदा दात कुठे येतात? लहान मुलांना दात परत काय येतात? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या पाठामध्ये करणार आहोत. त्यासाठी आपण एक पीपीटी बघूया. चित्र पीपीटी मधला चित्राच्या माध्यमातून आपल्याला हे समजायला सोपं जाईल. तर काय दिसते बघा पहिल्या चित्रामध्ये? बरोबर चित्र ओळखीचं वाटते का? तुम्ही गेलाय का कधी इथं? मागच्या भिंतीजवळ डॉक्टरांच्या मागे एक चित्र दिसते. कशात आहे बघून सांगा बरं. हा, बरोबर ओळखलं असेल. ते एका दाताचं चित्र आहे. म्हणजे हे चित्र कशाचं आहे? तर एका दातांच्या डॉक्टरच्या दवाखान्याचं. आणि इथे एक आजोबा त्या खुर्चीवर बसून डॉक्टरांना आपले दात दाखवत आहेत आणि डॉक्टर त्यांची तपासणी करतात. तर आता आपण पुढच्या चित्रामध्ये एक गोष्ट बघूया. ठीक आहे. माहिती आपण दातांची घेऊया, पण एका गोष्टीच्या माध्यमातून. काय दिसते बघा पुढच्या याच्यामध्ये, पुढच्या चित्रामध्ये एक मोठी मुलगी बाकीच्या सगळ्यांना गोष्ट सांगत आहे आणि मुलं हसत खेळत त्या गोष्टीचा आस्वाद घेत आहेत. गोष्टी आवडतात ना तुम्हाला? तर मग अशीच आपण एक सुभाषच्या आजोबांची गोष्ट या दाताचा घटक आणखी समजून घेण्यासाठी बघूया. काय होतं, शाळेतली सगळी मुलं तिथे जमलेली असतात. सगळी संध्याकाळी तुम्ही एकत्र जमताय ना, तशी शाळेतली सगळी मुलं एका गच्चीवर एकत्र जमलेली असतात. आणि तिथलं जी सगळ्यात मोठी असते मोनिका ताई, ती त्या मुलांना गोष्ट सांगत असते. आणि काय होतं की त्या ठिकाणी जो नेहमी येणारा एक मुलगा असतो सुभाष नावाचा, तो त्या दिवशी येत नाही. मग सगळे चर्चा करतात की
सुभाष कुठे गेला, सुभाष कुठे गेला. मग मोनिकाने त्यांना माहिती देते की आपला सुभाष जो आहे ना, त्यांच्या आजोबांचे दात 3 महिन्यापूर्वी सगळे दात काढले होते. त्यामुळे सुभाष आज त्याच्या आजोबांसोबत दवाखान्यात गेलाय आणि आज त्याच्या आजोबांना नवीन कवळी मिळणार आहे. तर अहमद पटकन विचारतो की दात पडले आजोबांचे, तर कवळी कशाला? दात पडले होते, तो त्यांना माझ्या दादाला नवीन दात आले. मग आजोबांना सुद्धा नवीन दात येतील की? अहमदच्या या बोलण्यावर सगळेजण त्याला हसायला लागतात. आणि मोनिकाताई म्हणते की आजोबांचे पडलेले दात परत येत नसतात. आपल्या लहान मुलांना जे लहानपणी दात असतात ते दुधाचे दात असतात, ते पडतात आणि त्यानंतर कायम दात येतात. आणि हे कायम दात पडले की आपल्याला परत नवीन दात येत नाही. मग बाळू लगेच म्हणतो की नाही आले तर नाही आले, पण त्याला कवडी कशाला बसवायची? तर मोनिकाताई म्हणते, बाळू तू 3रीत आहेस, तुझे पण 2 दात पडले, याचा 2 दात पडल्यामुळे तुला काही त्रास होतोय का? तुला खाताना बोलताना? बाळू म्हणतो होय, मला फुटाणे खूप आवडतात, पण दात पडल्यापासून मला फुटाणे खाता येत नाही. आणि लगेच मग तिथं हजर असलेली मेरी पटकन म्हणते, फुटाणे तर खाता येतच नाही, पण याला श सुद्धा म्हणता येत नाही. श म्हणायला गेला की याची शिट्टीच वाजते. असं म्हटल्यावर सगळी मुलं हसायला लागतात. त्यावर मोनिकाताई त्यांना समजून सांगते की आपले जर दात पडले तर बोलताना आणि खाताना खूप त्रास होतो. त्यामुळे मग म्हातारपणी जर सगळे दात पडले तर अशी माणसं कवडी बसून घेतात. आता पुढच्या चित्रामध्ये बघा बरं काय दिसते. बाळूचे या चित्रामध्ये सुभाष लहान आहे, परंतु त्याचे दात पडलेले आहेत आणि आजोबांचं वय जास्त असल्यानंतर सुद्धा आजोबांना सगळे दात आहेत. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की आजोबांचे दात खरे आहेत का? नाही, आजोबांनी कवळी बसून घेतली आहे आणि त्या कवळीमुळे आजोबांचे दात एवढे स्वच्छ पांढरे शुभ्र. डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलो की आता आपण कवळी कशी असते हे आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. बघा बरं काय दिसते पुढच्या स्लाइड मध्ये. या प्रकारे कवळी असते, खोट्या हिरड्या आणि खोटेच दात ही कवळी तोंडात ठेवायची आणि त्यामुळं सगळे दात आपल्याला असल्यासारखं वाटते आणि ती व्यक्ती जबड्याच्या साहाय्यानं म्हणजे ते आजोबा दातांचा वापर करू शकतात. आता मला सांगा बरं, जरा विचार करा बरं की काही मोठ्या माणसांचे दात लवकर पडतात आणि काही मोठ्या माणसांचे दात बऱ्याच वर्षापर्यंत शाबूत राहतात. असं का होत असेल बरं? सगळ्यांचे दात एकदम का पडत नसतील एकाच वयात? काही लोकांचे खूप लवकर आणि काही लोकांचे खूप उशिरा. तरी विचार केला की आपल्याला आठवेल की माणसांना निरनिराळी व्यसनं असतात. तंबाखू, सुपारी खाणं यावर काही लवकर खराब होतात. मग दातांची काळजीच घेत नाहीत, त्यामुळे त्यांची दात लवकर पडतात. त्यामुळे आता आपण दातांची काळजी कशी घ्यायची जेणेकरून आपले कायम दात जास्त दिवस टिकतील याची आपण माहिती बघूया. जाऊया नवीन घटकाकडे. कायम दात, दूध दात. कायम दात कितव्या वर्षी पडतात, दूध दात कितव्या वर्षी पडतात याची आपण माहिती घेतली. आता या सगळ्यात महत्वाचा जो अवयव आहे आपला दात, याची काळजी कशी घ्यायची याविषयी आपण माहिती घेऊया. बघा बरं पुढचं चित्र काय दिसते. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दात घासण्यासाठी लागणारी वेगवेगळी साधनं या ठिकाणी दिसतात. तर आपल्याला माहितीच आहे की सकाळी उठल्यानंतर आपण सर्वजण दात स्वच्छ करतो. बरं मला थोडा विचार करा बरं की दात स्वच्छ नाही केले तर काय होईल. दात जर आपण व्यवस्थित स्वच्छ नाही केले तर आपण खाल्लेले अन्नाचे कण हे दाताच्या फटींमध्ये अडकलेले असतात आणि रात्रभर आपल्या तोंडामध्ये ते राहून तिथे ते कुजतात. कुजल्यामुळे वास येतो आणि त्या वासामध्ये वेगवेगळे किटाणू, आपण टीव्हीवर बघतो ना, किटाणू, व्हायरस किंवा रोग जंतू त्यामध्ये राहतात. ते शरीरामध्ये वाढतात आणि त्यामुळे आपल्या तोंडाचा वास येतो, हिरड्यातून रक्त येऊ शकते, हिरड्यातून पू येतो. अशा सगळ्यात त्या माणसाचं तोंड घाणेरडं होतं आणि त्यासोबत अजून सगळ्यात मोठं नुकसान होतं की ही सगळी घाण
आपल्या थुंकी बरोबर, अन्नाबरोबर, पाण्याबरोबर कुठे जाईल सांगा बरं? बरोबर, ही सगळी घाण जाईल आपल्या पोटात आणि त्यामुळे पोटाचे सुद्धा खूप वेगवेगळे विचित्र आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणून दातांची स्वच्छता खूप महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर या चित्रामध्ये बघा बरं काय काय दाखवलंय. एक मुलगी ब्रशच्या सहाय्याने दात घासते. त्याच्या खाली काय असेल बघा? बरोबर, ते आहेत लिंबाच्या काड्या. आपल्याला माहितीच आहे, खेडेगावात जर आपण गेलो तर आपल्याला माहिती आहे की दात घासण्यासाठी लोक वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करतात. काही जण कडुलिंबाची काठी वापरतात, काही जण बाभळीची काठी वापरतात, काही घरात तर कोळसा बारीक करून त्याची पूड करतात आणि त्यात मीठ मिक्स करून त्यांनी दात स्वच्छ करतात. काही जण राखुंडी वापरतात आणि काही काही माणसं तर तंबाखूचा सुद्धा, भाजलेल्या तंबाखूचा सुद्धा दात स्वच्छ करण्यासाठी वापर करतात. आणि काही घरांमध्ये काही हुशार मुलं जी असतात ती मुलं ब्रश आणि पेस्टचा वापर करतात. आता यातलं सगळ्यात चांगलं साधन कुठलं सांगा बरं दात घासण्यासाठी? लिंबाची काडी चांगली, राखुंडी, मीठ, कोळसा का ब्रश आणि पेस्ट? आपल्याला माहितीच आहे ब्रश आणि पेस्टनी दात घासणं सगळ्यात चांगलं. कारण राखुंडीमध्ये काय असते, काही वेळा दगडाचे खडे असू शकतात आणि हे खडे यांनी जर आपण हिरड्यांवर घासायला गेलो तर हिरड्यातून रक्त येऊ शकते, आपल्या हिरड्या खराब होऊ शकतात. त्यामुळं त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तसंच कडुलिंबाच्या काठीचं, कडुलिंबाची काठी दात घासायला चांगली, परंतु दातासाठी चांगली असणारी ही काडी कडक असते आणि कडक असल्यामुळे ती आपल्या हिरड्यांना नुकसान पोहोचू शकते. तसंच तंबाखू आणि ही त्यांचं व्यसन लागते, त्यामुळं राखुंडी, तंबाखू या बाकीच्या साधनांचा वापर केल्यापेक्षा ब्रश आणि पेस्टचा वापर करणं खूप फायद्याचं असते. तुम्ही म्हणाल कसा? तर ब्रशनी दाताच्या फटीत लावलेलं अन्न सुद्धा आपण काढू शकतो आणि त्यात पेस्टचा होतो फेस आणि त्या फेसामुळं आपल्या तोंडामध्ये इतर ठिकाणी लपलेले रोगजंतू किंवा काही कण असतील ते कण त्या फेसासोबत आपण तोंडाच्या बाहेर, शरीराच्या बाहेर थुंकून टाकतो. मग ब्रशने आणि पेस्टने दात घासणं सर्वात चांगलं. आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया काय दिसते बघा. कडुलिंबाच्या काठ्यांचं चित्र आहे. हल्ली ह्या विकत सुद्धा मिळतात आणि यांनी दात खूप चांगले निघतात असा प्रचार होतो. पण घासायचं जरी असलं तरी ब्रश वापरायचाच आणि कडुलिंबाच्या काठ्यांनी हिरड्याला इजा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला कसे दात आवडतात सांगा बरोबर, सांगा बरं. पिवळे, पडलेले, अर्धवट की या चित्रात दाखवलेत तसे? बघा बरं पुढच्या चित्रातले दात किती सुंदर आहेत ते. हिरड्या स्वच्छ लाल असल्या पाहिजे, त्यासोबतच दात सुद्धा स्वच्छ पांढरे शुभ्र असले पाहिजेत. कारण सुंदर दात जर असले तर आपलं शरीर सुद्धा सुंदर दिसते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा येतो. ही घेतली आपण दातांची काळजी. आता तुम्ही दात किती वेळा घासता दिवसातून? एक वेळा का 2 वेळा? काही जण 1 वेळा घासत असतील, पण सर्वात हुशार त्याच मुलाला म्हणायचं जो दिवसातून 2 वेळा दात घासतो. केव्हा केव्हा आलं असेल लक्षात? सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो त्याआधी सुद्धा आपण दात घासले पाहिजेत. कारण 2 दिवसातून 2 वेळा दात घासणं आवश्यक असते. बरं, एवढ्याही दातांची काळजी संपते का? तर नाही. आपण प्रत्येक वेळेस जेव्हा काही खातो किंवा जेवण करतो त्यावेळेस दातावर हात फिरून आपण दातातलं अन्न खळखळून सूळ बाहेर फेकलं पाहिजे, जेणेकरून दाताला अन्नाची काही चिकटलेले राहणार नाही. तसंच तुम्हाला चॉकलेट खायची पण सवय असते. चॉकलेट खाल्ल्यानंतर सुद्धा आपण सूळ भरून दात स्वच्छ केले पाहिजे. आणि दात घासताना फक्त दातच घासायचे का? तर दातासोबतच आपल्याला जिभेची सुद्धा स्वच्छता करायची असते. आणि जिभेची स्वच्छता करण्यासाठी आपला जो ब्रश असतो ना त्या पाठीमागच्या बाजूला एक खरखरीत भाग असतोय, तो जिभेवर आपण घासून जिभेची स्वच्छता करू शकतो.
किंवा काही काही मुलं टंग क्लिनर मिळते ते सुद्धा वापरत असतील. म्हणून आपण दातासोबत जीभ आणि आपल्या हिरड्या यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. विकोची जाहिरात बघितली का? काय म्हणते बघा त्यामध्ये, की ब्रश करून झाल्यानंतर हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करायचा. तर ती सगळ्यात चांगली पद्धत. हिरड्यांचा त्यामुळे भरपूर व्यायाम होतो आणि हिरड्या लाल निरोगी दिसतात आणि दातांना मजबूती पण येते. हे झालं दातांबद्दल. आता आपण आपल्या शरीराबद्दल माहिती घेऊया. बघूया बरं पुढच्या स्लाइड मध्ये काय दिसते. या ठिकाणी एक चंचू पात्र घेतलेलं आहे. चंचू पात्रामध्ये पाणी घ्यायचं. करायचा का हा प्रयोग? आधी ऐकून आपल्या सुद्धा भरपूर. मग काय पुढच्या स्लाइड मध्ये दोन्ही पाण्यामध्ये धुतले. धुतल्यानंतर काय की स्वच्छ झाले. इथे का पुढच्या स्लाइड मध्ये शरीराचा हात आणि हात एका मध्ये आपण पाणी घेतलंय त्यामध्ये आपले हात धुतले. हात पण पाणी पाणी गढूळ झालं असेल सर्व कारण गढूळ झालंय सगळं. आपल्या असते म्हणून काय असेल तर आपल्याला आपले हात धुतले पाहिजे. मग काही पण कधी जेवण झालं अन्नाचे कण जे हाताळले असतात ते धुवून काढतात. परंतु जेवणाआधी स्वच्छ हात धुतले. जेवणाआधीच काही आपल्याला खायचं असतं आजूबाजूची घाण जाऊ नये म्हणून आपण आपले काही खाण्याआधी आपल्या तुम्हाला आहे झाला त्यांचा. आता आपण आपल्या संपूर्ण शरीराची सुद्धा कशी ठेवायची हे आवाज येत नाही व्यवस्थित, गुंततोय आवाज. होय काय? हॅलो येतोय सर? हा येतोय सर, बोला आता. हा तर आपण शरीराची स्वच्छ आणि
जीवनाबरोबर पोटात जाऊ शकते. नख सुद्धा स्वच्छ पाहिजे. त्यानंतर येतो ज्ञानेंद्रियांची स्वच्छता. मुलांना हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा. एका काचेच्या चंचू पात्रात अर्धे पाणी भरलेले आहे आणि या चंचू पात्रामध्ये विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना आपण हात धुवायला सांगितलं. तर त्या चंचू पात्रातील पाणी पडलाय का? दिसतोय का तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये? तर पडलाय बघा. तुम्हाला का आढळून येईल? तर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्या घेतलाय ते पाणी कसं झालेलं आहे? गढूळ झालेलं आहे. आणि त्या वर्गातील मुलांनी हात धुतल्या पाण्यामध्ये आपल्याला घाण साचलेली दिसते. हात तर स्वच्छ झाले पण पाणी कसं झालेलं आहे? खराब झालेलं आहे. यातून काय उलगडतं आपल्याला? तर दिवसभरात अनेक कारणांनी होतात, म्हणून ते खाण्यापूर्वी आपण स्वच्छ केले पाहिजे. आपल्या शरीराची आपण स्वच्छता केली पाहिजे. आपलं शरीर जसे दातांची आपण निगा बघितली, दात स्वच्छ बघितले, तसे आपण आपल्या शरीराची देखील स्वच्छता केली पाहिजे. केसांची स्वच्छता, नखांची स्वच्छता, ज्ञानेंद्रियाची स्वच्छता. आता तुम्ही म्हणता केसांची काय, आपण आंघोळच करतो फक्त, परंतु खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यामध्ये आपण आपल्या केसांची स्वच्छता केली पाहिजे. कशा पद्धतीने केली पाहिजे? तर केसांमध्ये दिवसभरात आजूबाजूला आपल्या जे असतात ती धूळ आपल्या केसामध्ये साचते आणि आपले केस कसे होतात? संध्याकाळी वृक्ष होतात, असे कडक होतात, थोडे हाताला आपल्याला रफ लागतात जरासे ते. तर यासाठी काय केलं पाहिजे आपण? तर केसाला आंघोळ केल्यानंतर तेल लावलं पाहिजे किंवा रात्री झोपताना देखील आपण केसांची तेलाने मालिश करू शकतो. केस धुताना आपण साबणाचा, शॅम्पूचा किंवा नैसर्गिक पद्धती असतात, ज्या नैसर्गिक घटक असतात, अलोवेरा म्हणजे आपला कोरफड असते, ही जर लावून आपण केस धुतले तर ते आपल्या केसांची चांगल्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते. केस चांगले राहू शकतात. त्याचबरोबर नखांची स्वच्छता आहे बघा. तुम्ही खेळताना माती खेळता, वेगवेगळ्या वस्तूला आपण हात लावतो, प्रत्येक वस्तू स्वच्छ असते का? नाही. तर त्या वस्तूवर असणारे रोगजंतू, किटाणू हे आपल्या काय होतात? या नखामध्ये जमा होतात. बघा, तुम्ही खेळून झाल्यावर किंवा आपण बघतो बऱ्याच वेळेला की आपल्या लहान मुलांच्या बोटांमध्ये नखाच्या खाली काळे काळे हे झालेले असतात. ते काळं काय असतं? तर ही घाणच असते आणि या घाणेमध्ये काय असतात? अनेक रोगजंतू असतात, किटाणू असतात. आपण जेवता याच नखामधली घाण काय होते? आपल्या पोटात जाते आणि आपल्याला पोटाचे आजार होतात, विकार होतात. त्यासाठी आपण नखाची काळजी घेतली पाहिजे. मग कशा पद्धतीने आपण नखाची काळजी घेऊ शकतो? तर नखाची स्वच्छता घेताना आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे की आपली नख ही वेळेत कापली पाहिजेत. त्याचबरोबर त्यात घाण साठवणार नाही किंवा साठवून ठेवता येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि बाहेर खेळून आल्यानंतर आपले हात आपण स्वच्छ धुतले पाहिजे. हात धुण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती आहेत. असे 20 सेकंद आपण आपले हात धुतले पाहिजे. आपण कोरोना कालावधीमध्ये शिकलो आहोत की 20 सेकंद हात धुतल्यानंतर आपल्या हातावरील सगळे किटाणू काय होतात? नष्ट होतात. त्यासाठी आपण आपले हात धुण्याच्या ज्या पद्धती आहे नैसर्गिक, त्या पद्धतीने धुतले पाहिजे. त्याचबरोबर आपले ज्ञानेंद्रिय आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. कुठले कुठले आपले ज्ञानेंद्रिय आहेत रे? बरोबर, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ही आपली काय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्या इंद्रियांपासून आपल्याला ज्ञान मिळतं, म्हणजे आपल्या शरीराला वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान देण्याचं काम आपलं कोण करतं? तर हे ज्ञानेंद्रिय करतात. तर यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण दातांची घेतली, शरीरांची बघितली, तशी आपल्या ज्ञानेंद्रियाची काळजी, स्वच्छता केली पाहिजे की नाही? डोळे आहेत, आपण बाहेर जातो, डोळ्यामध्ये घाण साठते बघा.
त्यासाठी डोळ्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गुलाबजल वगैरे अशा नैसर्गिक पद्धती आहेत, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. सर बोलताय? सर आवाजाचा परत प्रॉब्लेम करा, कंटिन्यू झाला, संपत आलाय. बोला सर बोला. सर शॉर्ट कळतंय, अजून आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, मी येतो मी पुढे. ज्ञानेंद्रियाची स्वच्छता करताना आपण असे वेगवेगळ्या इंद्रियाची वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला स्वच्छता करावं लागेल, काळजी घ्यावं लागेल. डोळे आहेत तर या पद्धतीने, नाक आहे तर सर्दी होणार नाही का, धूळ, बऱ्याच जणांना धुळीची ॲलर्जी असते आणि त्यामुळे आपल्याला वारंवार सर्दी होती. त्यासाठी या ज्ञानेंद्रियाची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. नाक स्वच्छ ठेवलं पाहिजे, नाक धूळ जाणार नाही, कारण नाक हा महत्वाचा अवयव, यामधून आपण श्वासोश्वास करतो, आपल्या शरीराला ऑक्सिजन असतो. त्यानंतर जीभ आहे बघा, आपण जेव्हा दात घासतो तेव्हा ब्रश करताना आपण जीभ देखील स्वच्छता केली पाहिजे. त्यासाठी ब्रशला आता वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट असतात की ब्रशने आपण दात स्वच्छ करू शकतो. टंग क्लीनर असतं, जिभेचं स्वच्छ करणार एक यंत्र, त्याने सुद्धा आपण आपल्या जिभेची हे करू शकतो, स्वच्छता करू शकतो. त्याचबरोबर आहेत त्वचा. आपली त्वचा तर आता तुम्ही बघता शरीरावर पूर्ण घाण जमा होते, मळ साचतो, आपण कधी कधी स्वच्छता आपण करण्यासाठी घासतो देखील दगडाने. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आंघोळ करताना स्वच्छ किंवा निर्जंतुक साबणाने आपलं हे शरीर स्वच्छ केलं पाहिजे, त्वचा स्वच्छ केली पाहिजे. त्याचबरोबर कान आहेत. कान हा सर्वात महत्वाचा इंद्रिय आहे, कारण कानावाटे आपल्याला 11% ज्ञान हे कान आणि 83% ज्ञान हे आपल्याला डोळ्यावाटे मिळतं. तर कानाची स्वच्छता करताना कानामध्ये घाण साठणार नाही, त्यातला मळ वेळच्या वेळी आपण तो इयर वॅक्सने स्वच्छ केला पाहिजे. आणि टोकदार धारदार वस्तू आपल्या कानात घातली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला कायमचं कर्णबधिरपणा येऊ शकतो. यानंतर पाहणार आहोत आपण, तर आपण या पाठामध्ये काय शिकलो. लहानपणी आपले जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात. तुमचे आता बघा सध्याचे दात आहेत, काही जणांचे काही दात पडले देखील असतात. जवळपास 7व्या-8व्या वर्षी काय होतात, लहान मुलांचे दात पडायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी काय होतात, नवीन कायमचे पक्के दात येतात. त्यांना आपण काय म्हणतो, कायम दात असे म्हणतो. जे कायमचे दात येतात ते त्यानंतर पडणार नाहीत, त्याची स्वच्छता आपण घेतली पाहिजे. कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत, त्यामुळे आपण दातांची काळजी घेतली पाहिजे. आपला आजचा घटकच आहे दातांची स्वच्छता आणि आपले शरीर. त्याचबरोबर दात स्वच्छ असतील तर ती काय होते, तीच घाण आपल्या पोटामध्ये जाते. आपण जेवल्यानंतर काय होतं, रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर काय होतं, आपलं तोंड बंद असतं आणि त्यामुळे काय होतं, या दातामध्ये साठलेल्या घाणीचं काय होतं, रोगजंतू तयार होतात आणि ते आपल्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे आपण रोज दात आपले स्वच्छ केले पाहिजे, त्यामुळे आपल्याला पोटाचे आजार होणार नाहीत. खेळताना, काम करताना आपले हात स्वच्छ केले पाहिजे. मी हात धुण्याच्या पद्धती देखील सांगितलेल्या आहेत तुम्हाला. जेवताना तीच घाण पोटात जाते, त्यामुळे काय होतं, पोट बिघडते. म्हणून आपण हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे. केसांची, नखांची आणि आपल्या ज्ञानेंद्रियांची देखील स्वच्छता ठेवायला हवी. आता प्रश्न बघा, तुम्हाला मी एक विचारतो, कायम दात पडले तर काय परत येतील का? कायम दात पडल्यावर परत येतील का रे? हो, पडती येतील? नाही नाही नाही. कायम दात पडल्यानंतर एकदा जर कायम दात पडले तर पुन्हा दात येत नाही. त्या ठिकाणी आता कृत्रिम दात बसवले जातात. त्यामुळे आपण आपल्या दाताची काळजी घेतली पाहिजे. दुधाचे दात कशाला म्हणतात? तर बघा, तुम्ही 7 ते 8 वर्षाचे होईपर्यंत जे तुमचा जन्म झाल्यानंतर जे दात येतात त्याला दुधाचे दात म्हणतात आणि ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. कायम दात कशाला म्हणतात? तर कायम दात हे जे दुधाचे दात पडल्यानंतर जे दात येतात त्याला कायम दात असे म्हणतात. जे दात आपण कायम राहतात, ज्यांची जर व्यवस्थित निगा घेतली तर आपल्या म्हातारपणापर्यंत देखील ते कायम राहतात, म्हणून त्याला कायम दात असे म्हणतात.
पोटाचे आजार कशामुळे होतात? तर आपण बाहेर खेळतो आणि खेळत असताना आपल्या नाकामध्ये काय होते, घाण जमा होते आणि हीच घाण नंतर आपल्या काय होते, पोटामध्ये जाते. त्या घाणेबरोबर काही जीवजंतू पण आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला पोटाचे आजार होतात. म्हणून आपण आपली नख स्वच्छ केली पाहिजे. दुधाचे दात कितव्या वर्षी पडतात? मी आता सांगितलं बघा तुम्हाला, दुधाचे दात आपले 7व्या किंवा 8व्या वर्षी पडतात. सगळे एकदम पडतात का? तर नाही. एक एक दोन दोन करून सगळे दात पडायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी नवीन दात येतात. दातांची आणि शरीराची तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घ्याल? सांगा बरं आता. दातांची आणि शरीराची तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घ्याल? बरोबर, आपण आज पाठात शिकलेलोच आहोत. तर दात काय केले पाहिजे आपण? टूथब्रश, दंतमंजन, कडुनिंबाची काडी, अशा वेगवेगळ्या मीठ आहे, यापैकी कुठल्याही साधनाने आपण आपल्या दातांची स्वच्छता नियमित करू शकतो. दात कधी स्वच्छ केले पाहिजेत मुलांनो? तर आपण जेवण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्याबरोबर आपण आपले दात स्वच्छ केले पाहिजेत. त्याचबरोबर शरीर आहे, शरीराच्या ज्ञानेंद्रियाची आपण काळजी घेतली पाहिजे, शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे देखील आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आजचा आपला हा पाठ याच ठिकाणी समाप्त होतोय. तुम्हाला समजला असेल, काही शंका असतील तर आपण त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. सर बोला, माईक चालू करा सर. ओके. हा सॉरी सर, काय इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अटेंड तुमचा आवाज क्लिअर येतोय पण माझा जात नाही. धन्यवाद सर. आपण आज या ठिकाणी वेद झेडपी लाईव्ह एज्युकेशनला आपला वेळात वेळ काढून हा पाठ घेतला, त्याबद्दल आपले वेद झेडपी लाईव्ह एज्युकेशन परिवारातर्फे खूप खूप आभार. आणि आजचं आपलं हे पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय. धन्यवाद.